कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत विविध प्रशासकीय, आर्थिक आणि नागरी सुविधांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. घरफाळा, परवाना, पाणीपुरवठा, अतिक्रमण, आरोग्य आणि जाहिरात फलक यासह अनेक विषयांवर सदस्यांनी प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरलं. घरफाळा वसुली बचत गटामार्फत करण्याच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा झाली. हा उपक्रम 1 वर्ष प्रायोगिक तत्वावर राबवून पुढील वर्षी कामगिरीच्या आधारे निर्णय घेण्यास मान्यता देण्यात आली. नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या 1 वर्षांनंतर करण्याचा मुद्दा उपस्थित झाला. यावर प्रशासनानं बदलीचं नियोजन करण्यात येईल असं स्पष्ट केलं. परवाना विभागाकडून मेडिकल परवाना देताना विसंगती झाल्याचा मुद्दा उपस्थित झाला. काही ठिकाणी शेजारी 2 मेडिकलना परवाना देऊन नंतर नोटीस बजावल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला. प्रशासनानं संबंधित प्रकरणात महासभेतील चर्चेनुसार नोटीस देण्यात आल्याचं सांगितलं. तर दुधाळी इथलं प्रकरण नगररचना विभागाच्या अभिप्रायानंतरच निकाली काढण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं. घरफाळा थकबाकीबाबत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचं निदर्शनाला आणण्यात आलं. 37 वर्ष कर न आकारलेल्या मिळकतीचा मुद्दा उपस्थित करत संबंधितांवर दंडात्मक कारवाईची मागणी करण्यात आली. प्रशासनानं नवीन मिळकतींना 90 दिवस दंड लागू होत नसल्याचं सांगत अशा प्रकरणाची पुन्हा तपासणी करून माहिती सादर करण्याचं आश्वासन दिलं. सांस्कृतिक हॉल आणि भाजी मंडईतील भाडे वसुलीतील अनियमिततेवरही सदस्यांनी आवाज उठवला. शहरातील सर्व हॉलसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं. गवत मंडईतील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यासाठी इस्टेट आणि अतिक्रमण विभाग संयुक्त मोहीम राबवणार आहेत. शहरातील साईनबोर्ड आणि डिजिटल जाहिरातींच्या सर्व्हेची मागणी करण्यात आली. महानगरपालिकेच्या जागेवरील होर्डिंग्सची तपासणी करून उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. पाणीपुरवठा विभागातील त्रुटींवरही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. चुकीनं पाणी कनेक्शन तोडल्याप्रकरणी संबंधित मीटर रीडरवर कारवाई करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं. तसंच काही भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी व्हॉल्व्ह बदल आणि क्रॉस कनेक्शनची कामं सुरू असल्याचं स्पष्ट केलं. रिंग रोड परिसरातील मार्केटला लागलेल्या आगीनंतर सुरक्षेच्या दृष्टीनं तपासणी सुरू असून आत्तापर्यंत 6 मिळकतींची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामांवरही कारवाई, पाणीपुरवठा विभागातील रिक्त पदं, वादळी वाऱ्यामुळे पडणाऱ्या झाडांच्या छाटणीसाठी ठेकेदारांची पडताळणी आदी मुद्द्यांवरही चर्चा झाली. यासह गांधीनगर परिसरातील मिळकतींचा अहवाल स्थायी समितीसमोर सादर करण्याचं आणि 2014 पासून उचगाव ग्रामपंचायतीनं वसूल केलेला कर महानगरपालिकेकडे वर्ग करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. या सभेला स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, इंद्रजित बोंद्रे, प्रतापसिंह जाधव, अमर समर्थ, प्रतिज्ञा उत्तुरे, प्रवीण सोनवणे, पूर्वा राणे, अनुराधा खेडकर, अभिजित मोकाशी, अर्चना पागर आदी उपस्थित होते.